राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे दिग्गज नेते रामदास चारोस्कर व त्यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर आणि सिन्नर मतदारसंघातून उमेदवारी केलेले उदय सांगळे हे तिघे आता कमळाच्या सावलीत आलेत. होय, स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर हा बदल भाजपसाठी मोठा बळ ठरू शकतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट व महाविकास आघाडीसाठी जबर धक्का. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही बघत आहात जागर महाराष्ट्र न्यूज. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत आणि त्यातच नाशिकच्या राजकारणात घडलेला हा मोठा उलथापालथ सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोस्कर आणि त्यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत दोघांनीही कमळ चिन्ह हाती घेतलं आणि भाजपच्या झेंड्याखाली राजकीय प्रवासाची नवी सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या होत्या. शरद पवार गटाने त्यांची पक्षातून हकलपट्टी केली होती आणि आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सुनीता चारोस्कर यांनी यापूर्वी नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तब्बल 94,219 मते मिळाली होती, पण 44,403 मतांनी त्यांचा पराभव झाला. आता त्या भाजपमध्ये दाखल झाल्याने दिंडोरी पेठ मतदारसंघात भाजपची ताकद लक्षणीयरित्या वाढल्याचं राजकीय सूत्र सांगत आहेत. त्यातच मंत्री नरहरी झिरवाळ यांना शह देण्याचे काम भाजपकडून होताना दिसत आहे. आता हेच सांगळे भाजपच्या छावणीत दाखल झाले आहेत, त्यामुळे सिन्नरमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. त्यातच मंत्री माणिकराव कोकाटे यांना शह देण्याचे काम भाजपकडून होताना दिसत आहे. या तिघांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यांनी या स्थानिक जनतेचा आणि नेत्यांचा विश्वास असं म्हटलं आहे, तर शरद पवार गटाने याला विश्वासघात अशी टीका केली आहे. पण एक गोष्ट नक्की, आगामी निवडणुकीत नाशिकमध्ये भाजपची पकड अधिक मजबूत होणार आहे. चारोस्कर, सांगळे आणि महाजन यांचं एकत्र समीकरण पाहता महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाला आता नवीन रणनीती आखावी लागणार आहे. नाशिकच्या राजकारणात सध्या सर्वात मोठा प्रश्न असा आहे, या पक्षांतराने राजकीय पलटवार कोणता रंग दाखवणार? कमळ फुलणार की अजून कोणता डाव लपलेला आहे? तुमच्या मतानुसार या पक्षांतराचा सर्वात मोठा फायदा कोणाला होईल? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा.